म्हणे महाराज बरेच दिवसापासून माझ्या मनात प्रश्नाचं उत्तर काही घ्यावं ना. म्हणले तुम्ही उत्तर देसान का? म्हणलं जमलं तर देतो, नाही तर तुझ्या हाताकण माळ घालतो आणि तुला गुरुच करतो भाऊ. म्हणे काही नाही महाराज, आपला प्रश्न असा आहे, विधवा बाई आणि विवाहित बाई कशी ओळखायची? त्याला म्हणतं सोपं आहे ना राजा. विवाहित बाई जर ओळखायची असेल तर कंपाळाला कुंकू लावते किंवा लाल टिकली लावते. आता फॅशन बदली गई, म्हणजे साडी तशा टिकल्या लावते, तो भाग वेगळा. पण विवाहित स्त्री जर ओळखायची असेल, तसा अजून आपला गाव माने कुशल ना, ते जशी साडी तशा टिकले. हा बोलत मॅचिंग गुज जायचे, मॅचिंग करा करा मग बडा सत्यानाश होई गया. मॅचिंग नाही पाहिजे इथला सत्यानाश होई गया. पहिले बाया ब्लाऊज सुद्धा इथं लागाले फुल पाहिजे ना. मॅचिंग मान फॅशन मा येवं लावे ना. साले साल 2-2 इंच कमी होत असते. आता 3-1 वर्ष पहिले 8 लगून होतात. आता सिटी मध्ये बायाच राहण्यात नाही हो. भलता सत्यानाश होई गया महाराज. तेवढं बरं अजून खेळा मागूशेल नाही ते. त्या राजाला सांगितलं, म्हणलं राजा सोपं आहे रे. विधवा बाई जर ओळखायची असेल ना, कंपाळाला कुंकू लावते किंवा टिकली लावते. आणि विवाहित स्त्रियांना सांगतो बरं का, तुम्ही कोणती बी टिकली लावा बहिणीसवन, मी तुमले आई म्हणणार नाही टिकल्या लावू नका, पण थोडा का आहे ना कुंकुना बोट ठेवत जा का पाहिले. ते आपलं खरं आहे म्हणले नशे बरं का. टिकल्या हुकल्या राहतीच्या. तुम्ही टिकलेले काय करते बहिणीसवन, या टिकल्या उन्यात तवज नाही ना, बाथरूमने भिंतीनं सुद्धा लग्न कर टाका तुम्ही. तुम्हाला नवराल कोणताही बितळाला चिटकाय देते सोने. इथला सोपा नका समजा त्याले. आपला हिंदू धर्मामा पती देव म्हणेले, देव. तुम्ही त्याला बैल बनाय टाकेले. तेवढं बरं आहे बा, विदर्शना पैशाने बनायला. आता वातावरण चांगलं. विवाहित स्त्रीनं कंपाळाला थोडा काशाना कुंकुवाचा बोट ठेवला पाहिजे. त्याला म्हटलं भाऊ विवाहित स्त्रीचं सांगितलं. आता विधवा बाई जर ओळखायची असेल, कंपाळाला टिकली लावत नाही. लावायचं असेल तर काळी टिकली किंवा काळा बुक्का लावते. विधवा स्त्री काय लावते? काळी टिकली किंवा काळा बुक्का लावते. त्या भावना ऐक. त्या नाचगावमा जागर कालाना कीर्तन होतं. छोटे जागर कालाना कीर्तन होय ना. कालाना कीर्तन करीश नाही मी, नारळ दक्षिणा दिनी त्या लोकेशने. पण आपलं वारकरी संप्रदायाचा नियम आहे, दक्षिणा दे तेवढ्याच काय करतो आपण, बुक्का. मला नारळ दक्षिणा द्या, ऑन टाइमली बुक्का लावा. मी दक्षिणा लिहिली आणि बॅग लिहिन गोष्टी अंडवर, तेच आपी तर पुढे उभं होतं. म्हणे बाबा राधे राधे. म्हणते भैया राधे राधे, चाललात का? म्हणतो हो भाऊ. म्हणे महाराज. म्हणतो काय बरं आहे ना? म्हणतो आमना बरंच राहस रे, आमना काय, आमना बरशे लागीन गणच चांगला नाही. कस का काय मरी घ्या तू, काय विचारस आमना. तू चर्चा करत होता महाराज विनोदाचा भाग. तोपर्यंत गाडी आली. गाडीमा सर्व कॉलेजना पुरे वर चढी घ्यात. महिला माता वर चढ राहत्यात. मला असं वाटणं आपण कीर्तनकार येत, आपण आपली मर्यादा सांभाळायला पाहिजे. मी जागावर थांबलो, बड्या बाईसले वर चढीत होते ना. मग मी हळूच एसटीच्या पहिल्या पायरीवर पाय ठेवला. पहिल्या पायरीवर पाय ठेवला. पहिल्या पायरीवर पाय ठेवल्याच्या नंतर दुसऱ्या पायरीवर पाय, तिसरी पायरीवर पाय ठेवा. तो भाऊ मागितले ना आवाज दे म्हणे, रविकिरण बाबा सरकाना पुढे. मी म्हणतो मी वायबर समजे ना, तो पोरगलही गोड दिसतंय राव, आपल्याला जागा राखून ठेवली. म्हणलं पोरानं. म्हणे सरकाना बाबा. म्हणता हो ना भाऊ. म्हणे या ना पुढे. म्हणता होणार दादा. सरकाना महाराज. त्यांना मित्रच मग एक आगाव होता. तो म्हणे का रे इथला मित्र दिखतच नाही, त्या रविकिरण महाराजले का बाबा बोलाय ना. अरे येऊ द्या म्हणे बिचाराल, त्या नवरा मर जायला म्हणे. कितलं इज्जत लेवांश आहे. हा काही काही टिंगल करतात, पण हसणं असं असावं की समोरचा दिवस चांगला जाईल असा हसायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? आणि तसे आमचे विजू बाबा आहेत. अजून आमचे गायनासाठी आलेले आमचे सगळे महाराज मंडळी जे व्यासपीठ चालवत आहेत, आमचे अमोल बाबा आहेत. मग भगवंताची प्राप्ती करायची असेल ना, मग पूर्ण अंतःकरणातून करावं लागेल. महाराज मला सांगायला आवडेल, वृंदावन मध्ये एक साधू महात्मा राहत होते. आमचे गुरुजी सांगायचे, वृंदावन मध्ये एक महात्मा राहत होते. आता आपल्याकडचे महाराज तिथं कथा शिकायला जातात ना, तसाच एक विद्यार्थी शिकत होता. पण गावाकडची गाडी गेली. आता गावाकडच्या गाडीतल्या लोकांना वाटलं की आपल्याकडचा महाराज आहे, त्याच्याकडे गेले आणि महाराजांना सांगितलं, महाराज वृंदावन मध्ये असा कोणी तपस्वी साधू असेल ना, त्याच्याकडे ने आम्हाला दर्शन घ्यायचे. पण असा साधू असावा की वृंदावन मध्ये त्याचं नामचिंतनात तो मग्न असलेला साधूचं दर्शन घ्यायचंय.
आता त्या महाराजांना वाटलं आपल्या गावाकडचे लोक आहेत म्हणले एक चांगले नामांकित साधू होते, साधूच्या कुटियाकडे नेऊन सोडलं. साधूची कुटिया आणि कुटियामध्ये साधू महात्मा टेप रिकॉर्डर बनवत होते. टेप रिकॉर्डर खराब झालेला होता, टेप रिकॉर्डर सुधारवत होते. आता गावाकडचे ते 40-50 लोक लक्झरी करून आलेले ते सगळे कुटियाच्या बाहेर बसले होते आणि या बाबाचं चालू होतं टेप रिकॉर्डर बनवणं. वायर तुटली असेल, टेप रिकॉर्डर बंद असेल, त्याला चालू करत होता बाबा. आता 15 मिनिटं, 20 मिनिटं, अर्धा तास, 1 तास, 1.5 तास, 2 तास झाले. ते लोक वाटच बघत होते बाबाचं हे काम कधी आटपताना, मला दर्शन कधी देतो, 2 शब्द प्रेमाचे भगवंताशी नातं जुडेल असं कधी बोलतो बाबा. 40-50 लोक आलेले यात्रेकरू वाट बघत होते. पण कंटाळले, 2 तास झाले, बाबाचं काय बंद होईना. मग जे सोबत महाराज होते त्या महाराजांना सांगितलं, बोले महाराज तुम्ही वृंदावन मध्ये असतात म्हणे. हो. मग वृंदावन मध्ये असा साधूचं दर्शन करायचं होतं की तो नित्य नामचिंतन करत असेल, तपस्वी असेल, अशा साधूचं दर्शन करायचं होतं. तुम्ही आम्हाला 2 तासापासून ज्या साधूच्या दारात बसून ठेवलं तो टेप रिकॉर्डर सुधरवतोय 2 तासापासून. महाराज म्हणले आता काय इज्जत घालवायचं झालं. जवळ आला तो महाराज त्या महात्म्याच्या आणि त्या महात्म्याला सांगितलं, गुरुजी ये गांव के लोग हैं, आपके दर्शन के लिए यहाँ पे आए हैं, पर सभी का सवाल है भाई इन्हें साधू भी कैसे क्या बोलूं. तुम्हाला साधू तरी कसं म्हणावं. 40-50 लोक म्हणतायत तुम्हाला साधू कसं म्हणावं. अहो तुमच्या दर्शनासाठी आलेले लोक 2 तासापासून बसलेत, तुमचं टेप रिकॉर्डर सुधरवणं अजून काम होत नाही. 2 तास फक्त टेप रिकॉर्डर सुधरवण्यामध्ये जर जात असतील तर तुम्ही नामचिंतन कधी करतात, असं या 40-50 लोकांचा प्रश्न आहे. त्या महाराजांनी असं बोलल्याच्या नंतर त्या साधू महात्म्यानं गचंडी धरली त्या महाराजांची. अशी गचंडी धरली, जवळ केलं. तुला काय वाटतं मी टेप रिकॉर्डर सुधरवतोय म्हणजे मी कामात नाही, नामचिंतन नाही का. धरल्या जटान, लाव म्हणले कान, इथं जटांमधनं सुद्धा नाम चालू होतं, राधे 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 राधे. महाराज तुम्ही काम कोणतं करतायत त्याच्यापेक्षा अंतकरण भगवंताशी एकरूप आहे का, तर भगवंताला आवडेल. विठ्ठल विठ्ठल नाथ बाबा आपल्याला सांगतायत, जर का तुम्हाला भगवंताशी नातं जोडायचं असेल तर देवाला काय आवडतं ते करावं लागेल. सांगणारे नाथ बाबा ना ऐकणारे तुमच्यासारखे माझ्यासारखे साधारण जीव आहे. सांगणारे नाथ बाबांचा तेवढा अधिकार होता, आपल्यासारख्यांची तेवढी लेवल नाही. हो, सांगणाऱ्याचाही तेवढा अधिकार असावा ना ऐकणाऱ्याचा सुद्धा तेवढाच अधिकार असावा. नाथबाबांच्याकडे एका बाईनं पोराला आणलं, म्हणले बाबा पोरगाही माझा. मग म्हणले यो पोरगा गुड खाणं बंद करत नाही. नाथबाबा म्हणे काय म्हणे, अहो पोरगा गुड खाणं बंद करत नाही, गोड गैर खास, गोडच जास्त खास. नाथबाबा म्हणे ताई याला 8 दिन नंतर लय जो म्हणे. 8 दिवसाच्या नंतर त्या पोराला त्या बाईनं आणलं त्याच्या माईनं, म्हणे बाबा यो पोरगा गुड खाणं बंद करत नाही, तुम्ही 8 दिवसाच्या नंतर बोलवलं, मी आणलं म्हणे त्याला. त्या पोराला जवळ घेतलं, नाथबाबांनी सांगितलं म्हणे भाऊ म्हणे काय बाबा आज ना नंतर गुड खावाना नाही. बहीण लय जायतून पोऱ्याला म्हणे बाबा गुड आज नंतर खावाना नाही, इथलंच सांगणं होतं. मग ती रोजच सांग देतात ना, 8 दिन का वाढतं खाल्लाय. नाथबाबा म्हणे बहीण मीच पहिले इथला गुड खाऊ, त्याला कसं काय सांगू खाऊ नको, 8 दिन मी बंद करा तर त्याला आज सांग रणू भाऊ काल दिन पाहिजे गुई नको खायचं. सांगणाऱ्याचाही तेवढा अधिकार असावा तर ऐकणाऱ्यावर प्रभाव आहे. विठ्ठल विठ्ठल समजावून सांगतात, जर तुम्हाला जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर देवाशी नातं जोडावं लागेल. मग देवाशी नातं जोडायचंय ना, मग आम्ही तयार आहोत, पण देवाला काय आवडेल ते करावं लागेल. म्हणले सांगा ना नाथ बाबा काय करावं लागेल. आम्हाला देवाला प्रसन्न करूनच घ्यायचे, पण देवाला काय आवडेल तुम्ही सांगा, आम्ही ते करायला तयार आहोत. नाथ बाबा सांगतात तुम्ही करसान म्हणे हो, नक्की म्हणे हो. मग ऐका, देवाला जर प्रसन्न करायचं असेल तर देवाला जे आवडेल ते करावं लागेल. मग देवाला काय आवडेल तेव्हा माझे नाथ बाबा सांगतात अभंगाच्या आवडे देवासी तो एका प्रकार, आवडे देवासी तो एका प्रकार, देवासी तो एका प्रकार, आवडे देवासी तो एका प्रकार,
आवडे देवासी तो ऐका प्रकारे नामाचा उच्चार रात्रंदिवस. रात्रंदिवस सांगितलंय. आता काही काही लोकांचं आम्हाला बोलणं असतं, महाराज तुम्ही कीर्तन करा, हा तुम्हाला वेळ असतो, तुम्ही करू शकतात रात्रंदिवस. आम्हाला कसं शक्य, आम्ही कामधंद्याची लोक आहेत. तुम्ही कामधंद्याची लोक आहेत, काम करतात, मी नाही म्हणणार नाही, पण महिला माता तुम्हाला सांगेल, पुरुष मंडळीसले आपण नंतर समजाली सुमन पार्टी नसले, पहिले तुमले विचारायचं सकाळ मग उठानंतर तुमले आंघोळण्यासाठी पाणी गरम करणं शे. पाणी कसं काय बनव गरम करतोस तुम्ही? हीटर, चुलीवर, गॅसवर, गिझर, हा ते बट्या सुविधा वय जायला. समजा चुलीवर जरी पाणी ठेवणं शे, समजा 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 खेडागाव अजून काही काही ठिकाणी चुली शेत, चुलीवर पाणी ठेवायचंय. पाणी असं थोडी काही टाकणं पडस, मग काय करणं पडस? हा समजा बादली उचला नाही किंवा पातेलं उचल नाही, मग हातानेच ना. तोंडले काय काम राहतं वय? जेव्हा तुम्ही पाणी ठेवायला बाटली भरतात, ती बादली उचलीन लय जाणीशे, तोंडणं काम नाही दडे. तुम्ही सांगत राहा. मग आते समजा ते आंघोळले बशी घ्यात, आंघोळ वही गई, आंघोळ नंतर तुमले आते स्वयंपाक देवपूजा करणे, देवपूजा वही गई, मग स्वयंपाकले लागणे. जर पीठ मळ नशे, पीठ कसं मळतस तुम्ही? कसा काही? हा ठीक आहे, बरोबर, म्हणजे चांगलं आहे बुवा, त्या बाया पीठ मळतीच बुवा. काही काही गावात मग माणसेच सुद्धा समायला येईल त्या काम. बाकी ना तिथला वाय बरेत ना, बाईच ना पुढे जाशे, मी चाठी देऊ तुला खबर. आपला गाव म्हणेन तसं अजून नाही ना. बरं काही आता मुकली प्रथा बदली गेली ना बाबा. भयान परिवर्तन होई घेऊ, लोक शिकी घ्यात ना, इथला नियम न उल्लंघन करणं लाव, शिकी घ्यात नाही सत्यानाश केला ना. बाकी ना ती इथला वाय बार आहेत, 3-3 वरीस मायन संगे बोलतात नाही, सासूल मम्मी म्हणतच त्या तुम्ही अण्णा गंदा मारतून गंधाने. अरे जिने जन्माला घालतील 3 वरीस जा ना बोला, सासूल मम्मी म्हणत हो निता तेल ओ बानट सुरूत ना ओ उलगेल वावर. कितला येडा धंदा धरेल लोकेशन. हा आणि चांगलं वातावरण बघ खेडागावाने घुसेल ते. अजून बी खेडागावनं वातावरण इथलं भारी म्हणा. तो आवडता अभंग आहे ते, चिंतन मांडी नाही राहिलो मी आज देखील. कितलं भारी वातावरण खेळानं. प्रत्येक माय बहीण ना डोकार पदरशे, खेडागाव माई आई आई संस्कृतीशे. हां असा या टोपीवाला बाबाला देखता जे ना, कोण नाताना राव का नको राव नाही माय, वयस्कर बाबा आहेत, लगेच डोकार पदर टाकलेत पहिल्या बाया. पण त्यांसाठी सासरा बी तेवढा इज्जतदार होतात पहिला. हा हो तुम्ही बनी घ्यात ना, तुम्हाला नंतर मला अशी वाटत ना, ज्या नंतर बनती ना त्या रिमिक्स सासरा आहेत. हा पहिला सासरा सुनबाईना समोर सक्की बायकोल बोलत नाही समाधान बाबा, छोटे भैया म्हणजे बायको सक्कीच राहत बुवा. सक्की बायकोले सुद्धा बोलायला घाबरेत. जर म्हणा बोलता बोलता एका शब्दामा तोल घ्या मन सुनबाई काय विचार करी, माय मन सासराल बी काही सुमारा नाही, काही पण बोलतच मन सासूले. म्हणजे सुनबाईना समोर बायकोले बोलायला घाबरेत या म्हातारा पहिला. म्हणेशीन सुनबाई डोकावर ना पदर पडू दे नाही. बरोबर आहे का नाही बाबा? सासरा बी तेवढा तारतम्य राखीन वागेत, म्हणेशीन सुनबाई इज्जत करेत. आता ज्या नवीन वय राहणार ना त्या सुशिक्षित सासरा, ती सुनबाई घरमा काम आवरस नाही, त्या इथलची चड्डी घालीन फिरतस. वो भाऊ तू चड्डीनं माप तरी वाढाव रे वो काका. अरे तू तत्तनी इथलची चड्डी घाली फिराना वो बानट सुरूत ना. ती बहीण कसाल पदरली रे तू चड्डी दकीने. कितला सत्यानाश आऊ. निदान चड्डीनं माप ते वाढायला पाहिजे. इथल्या इथल्या चड्ड्या घालल्या तर त्या हत्तीने अण्णा गंधा मारतून गंधा. विडल रमेश बाबा नाही आले का? हा परवाच्या दिवशी होतो ना आपण सोबत. आमचे रमेश बाबा आहेत. अजून आमचे बंधू म्हणजे माधव महाराज, आमचे समाधान बाबा आहेत. परिचय दिलाच तुम्हाला मृदंगाचारी आमचे विजय बाबा, विनेकरी नाही ते सांगांसाठी थांबेल. मामा तुमचे वय किती असाल? 63 वय आहे मामान. त्यासने 25 वरीना पुऱ्या चॅलेंज आहे आपलं मामांबरोबर कुदी दाखवायचं. महाराज काय माहिती का, जी व्यक्ती भक्तीत तल्लीन होते ना ती व्यक्ती अजिबात लाज शरम ठेवत नाही आणि ठेवायला बी नाही पाहिजे. हा नावं ठेवणारे गेले खड्ड्यात,
बरोबर आहे की नाही मामा? एक गोष्ट लक्षात ठेवायची, जितनी दुनिया मजाक उड़ाती है उतनी ही तकदीर जगमगाती है. जब कर्म मेरे भगवान का हो तो जिंदगी पल में बदल जाती है. माणूस नाचतो का बेभान होऊन, कोण काय म्हणत असेल काय काय घेणं देणं नाही. आणि या तत्वाला नेहमी राहायचं मामा. मरता मरता सुद्धा जर कधी यम लाग ना तरी बी अशी करीत देवा देखाय जायचे. यमले सुद्धा बे वाढली सुद्धा. हा देवना दुती तीन बोल्यावाले. हा विनेकरी येत तुम्ही खरंय, फक्त दुसरं काय वयल नाही पाहिजे. नक्की यम येते. चेंडेकरी देवा आप्पा आहेत. अजून आमचे चोपदार युवराज महाराज देवरे कजवाडे, आणि जे माझ्यावर नितांत प्रेम करतात आमचे सुभाष भाऊ आमचे महाराजजी. परिसरात कुठेही असलं कीर्तन माहीत पडायला पाहिजे, कोण बलावानी वाट नाही देखाना डायरेक्ट निघी येतस. आणि सेवा अशीच असावी भगवंताप्रतीची, नाही का? भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण, ज्या दादासाहेबांचा मला कॉल आला, मला म्हटले महाराज तुम्हाला यावर्षी सुद्धा यावं लागेल. आणि परिचयासाठी सांगतो, तुमना वाढदिवस आमना गावमा मना वाढदिवस ना तुमना संगीत साजरा करावा होता. आणि ते पक्क ध्यान होतं. पण 8 येवानंतर मला असं वाटलं की कुठेतरी जागा बदली जायला का कीर्तन. जागा तीच आहे का? जागा हीच आहे का? लोके कमी होई घ्यात का मग? हा देव करी करी पोट भरी घेऊ बाकी ही राजाऊ घर नाचले सांगा. दुसरा दिने घ्या कीर्तनले येत जावं म्हण. कोरोना मा बी नीट डोया उघडणार का लोकेच ना? हा कव बी टाइम बरी जात बरं तो कव बी लई जा. गावात सप्ताह म्हणजे भगवंत विराजमान आहे 7 दिवस. इथं कीर्तनाला हाजरी लावा माय बाप. हा आले तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. बरेच बाहेर गावावरून पण लोक येत आहेत कीर्तनाला. योगेश भैया हां गावातल्या गावात एकमेकांना सांगा आपला गावमा सप्ताह चालू आहे. 5 वर्षाचं मुसलमानाचं पोरगा रोजा धरतं. आपण फक्त धर्मवाद घाल राहिनो, अजून शिकी कथा राहिनो. 5 वरीस ना पोरगा 5 वरीस ना रोजा धरस मुसलमानना. 5 वरीस ना पोऱ्या रोजा धरस. आठे म्हणा बाबा बसेल येतस अधिकारी आहेत म्हणा. तीन वैली मोठाला आहेत बाप सारखा आहेत म्हणा. कीर्तनले बसेल स्वाभिमान आहे. नाही तर काही म्हातारासनी वय जास तरी सुधरत नाही कोणती वयमा काय करू. मुसलमानना 5 वरीस ना पोऱ्या रोजा धरसने आपला 75 वरीस ना धरला. 75 वरीस ना म्हातारा खाटकिनदार मा उभा रासनी एकादशी रोज सांगस कप काट रे हो. मग तो मुसलमान याला सांगस भाई या आप लोगों की एकादशी आज बकरा कटने वाला नहीं. हा ते मला सांगा कोणले चांगलं म्हणू? हा कोणले? हा बरोबर ताई मुसलमान चांगला ना. त्याली यादी एकादशी नाव एकादशी रोज खाटकिनदार मग बांडलीन उभा आहे. मला ते असं वाटत कोरोना मा एका पण मरणात नाही झाला. भगवंतानं आयुष्य दिलंय मस्त जगून घ्या. भगवंताचं नामचिंतन करून घ्या. ये आलेली संधी पुन्हा भेटेल नो गॅरंटी. हो कसलं वातावरण आहे महाराज. मागल्या वर्षाला लई जोरात वातावरण होतं महाराज. हा असं वाटे ना बाप 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 आव सप्ता का मी मरच तो चालीन बा असं वाटे. आता ते असं वाटलं ना पहिला वर्षले बरं वातावरण, दुसऱ्या वर्षले बरं, तिसऱ्या वर्षले त्यापेक्षा कम. असं करता करता कम नका करू. सर्वांना सांगा आपल्या गावात भगवंत विराजमान आहे. प्रत्येकानं हाजरी लावा. आणि तुम्हाला सांगतो इथं आल्याच्या नंतर भगवंताची कृपा होते 101% गॅरंटी. विठ्ठल विठ्ठल साऊंड सिस्टीमचे मालक आमचे गणेश दादासाहेब. साऊंड सिस्टीम 1 नंबर आहे. आमच्या महाराजांचे आनंद बाबांचे सगळे विद्यार्थी. महाराज बारकी बारकी पोरं आहेत पण कसले टाळ वाजवत आहेत, कसले पावटे खेळतायत महाराज. आनंद वाटतो अशा लेकरांना बघून. तुम्हाला सांगतो बरं का वारकरी संप्रदायामध्ये संस्कार पण दिले जातात. महाराज एकही पोरग बघा उभं राहावानी पद्धत सुद्धा घेतली नम्रपणेशी. हां पोरसले बी आता धाडत जावा. आको सांगच तुमले बाबा आपणच चालवतो ना संस्था. किती विद्यार्थी आहेत तरी 20-25 विद्यार्थी आहेत बाबांचे. हो विशेष महाराज मी जो या संस्था चालवतोच नाही बाबा लोकेशले धन्यवाद. त्यासनं पाय पडीन पाय धुईन पाणी पिलो असं जीव करस. कारण बहिणी म्हणून तुमले अनुभव आहे. पोरे कितला आगाव राहतस. तुम्हाला घर ना 2 राहतस तरी दिवाळी सुट्टी मा भाऊला फोन कर देते भाऊ एकले लई जा रे. दोन्ही घर मा बोलता दांगडो घालता. म्हणजे आपला स्वतःना 2 आपला काही समावतात नाही म्हणा. बाबा दुसराच ना 25-30 समय राहणार शेकाने विशेष. हां धर्माचं कार्य करायचं असेल तर अशी कामं करावी लागतील. आणि खूप खूप सपोर्ट करायला पाहिजे अशा सर्व लोकांना. यूट्यूब चॅनलचे दोघंही मालक आमचे वारकरी प्रबोधन आणि नमस्ते वारकरी यश भैया ऋषी भैया.
भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण, प्रत्येकांची नावं काही मला सांगता येणार नाही, पण आलेले सगळे ज्ञानामानाचे मोठे असतील त्यांच्या पायाला स्पर्श करतो, पाया पडतो आणि चिंतनाकडे वळतो. विठ्ठल अभंगाई नाथ बाबांचा. कोण नाथ बाबा? ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ती नाथ बाबा. आणि ती नाथ बाबा या अभंगातून भगवंताशी नातं कसं जोडायचं, भगवंताला काय आवडेल, भगवंताच्या मनामध्ये जागा कशी निर्माण करायची. मग देवाच्या मनात जर जागा निर्माण करायची असेल, जागा बनवायची असेल, तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, देवाला जे आवडतं ते तुम्हाला करावं लागेल. फॉर एक्झाम्पल, तंबाखू खाणारा पोरगा असेल, तंबाखू एखादा माणूस असेल, एखादा तरुण भाऊ असेल, एखादा काका असेल, एखादा बाबा असेल, तंबाखू खाणारा असेल ना, तर तंबाखू खाणारा पण दुसरा तंबाखू खाणारा लगेच चाली जास. स्टँडवर जरी एखादा पुढी चोळतोय ना आत्मा, तरी तो दुसरा आहे. लय आत्मा चालूच भेटेल तस, पण गप्पा जर रंगतीना ते असण्याच काय तिसरी पिढी पाहिजे संगीत बोल. मग तंबाखू खाणारनी संगे तंबाखू खाणारनी मैत्री व्हायचं, मग भगवान संगे जर मैत्री करणे तर त्यानं मन सारखं करणं पडेल. विठ्ठल विठ्ठल भगवंताला प्रसन्न करायचं असेल ना, मग अंतकरणापासून त्याला शरण जायचं. नुसतं अंतकरणापासून नाही, अंतकरणच त्याला द्यायचे. काही काही लोकांचा भाव असा असतो, महाराज मी गाय धुतो ना, गाय धुतल्याच्या नंतर पहिलीच दारनं दूध पहिले महादेवन पिंडवर चढवायला जास. असतात भाविक लोक असतात, तुम्हाला गावमा बी होते. गाय धुई म्हणजे पहिले घरमा दूध लय जात नाही, पहिले महादेवना मंदिरवर, पहिले मंदिरवर देवले दूध चढस आणि मग आमना घरमा दूध जास. भैया तुमच्या मते काय कसली तुम्ही दूध देवाला चढवलं, तुमच्या मते उष्ट करेल नाही आहे दूध, म्हणजे अजून अपवित्र व्हायला नाही. पण तुमले सांगू का, तुमना मते घर मागे नाही, पण ते दूध बी उष्टच आहे. तुम्ही म्हणसान कस काय, पहिले गायले वासर दावस, वासर उष्ट करस नाही, मग तुम्ही दूध दोतस. तुम्ही चोख नाही दिला ना त्याला, ते उष्टच आहे. एखादा म्हणत असेल, महाराज आमना वावरमा फुले शेतस, पहिलं फुल देवले चढस. आई तुमना मते तुम्ही चोख फुल देवले चढावं. पण संतसना भाव असा आहे की तुमना मते तुम्ही फुल घरमा न लय जाता, कोणले हात न लावू देता देवले चढावं, पण त्याला पहिले तुमना जाऊन पहिले बौरान चुसील येल रास, त्यावर बौरा बसेल रास. ते पण नाही ना मग पवित्र. जर पवित्र काय द्यायचं असेल ना, ते आपलं अंतकरण आहे. आपलं अंतकरण भगवंताला द्यायचंय, हो, म्हणजे भगवंत आपल्यावर कृपा करेल. पण अंतकरण देताना ते बी शुद्ध पाहिजे. कितलं शुद्ध पाहिजे तुम्हाला लेट कळेल, महिला मातांना लवकर समजेल. जर बैठक हॉलमा अचानक 10 पाहुणा ही घ्यात, हॉलमा झोपाण नाहीत तुमले, 10 पाहुणा असल्या 10 गाद्या टाकाय घ्यात, आणि वर दिन आखो 5 घ्यात. त्याच ना मित्र किंवा कोणीतरी नातेवाईक, बहीण ताई आमनी बी सोय अटॅच कर देना. मग त्यांसाठी काय करणं पडेल तुमले, आजूबाजूमा जर जागा करणी होईन, ते पहिले रूमनी सफाई करणी पडेल. तुम्हाला खुर्च्या होतीन, सेटी होईन, पलंग होईन, ते पहिले उचलेन बाहेर काढणं पडेल, तर दुसरा 5 लोक तडे मावतील. बरोबर आहे ना. दासनी जागा होती तडे जर दुसरा 5 ऍडजस्ट करणं आहे, ते पहिले पसारा आवरणं पडेल. मग तसंच या हृदयमा जर का जगना मालकले विराजमान करणं होते, पहिले आधी स्वच्छता करणं गरज नाही, तर तो विराजमान होईल. साधा माणूसले बसाडांसाठी सुद्धा जागा जाणणी पडस, जगना मालकले जर हृदयमा विराजमान करणं होते, त्यांसाठी किती स्वच्छता पाहिजे. पण इतलं स्वच्छ पाहिजे, इतकं स्वच्छ पाहिजे की भगवान ईशनी डायरेक्ट बसायला पाहिजे. पण का म्हणे चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ राये तेथे, येऊनी गोपाळ राये तेथे. का म्हणे चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ राये तेथे, येऊनी गोपाळ राये तेथे. इतकं स्वच्छ आणि निर्मळ मन ठेवायचं, हृदयात भगवंत विराजमान करायचंय. पण आपण काय करतो, एकमेकांचा द्वेष करतो. इथं द्वेष
इथं भावना चुकीच्या भरून ठेवल्यात म्हणून भगवंतपर्यंत पोहोचणं अशक्य. तुम्ही कितला बी भजने करा, भजन करी करी टाय कुटी कुटी टाय फोट टाकात, टाय गशी गशी पी घ्यात, तरी भगवान भेटावणे. त्यांसाठी आटली घाणच साफ करणे पडी. विठ्ठल विठ्ठल अजून थोडक्यात सांगतो. महादेवाच्या मंदिरावर या म्हणे माया बहिणी जातीस, महादेवाच्या मंदिरावर जातात तुम्ही, गेलंच पाहिजे. खरं तर मी प्रदीप मिश्रा महाराजांचे धन्यवाद सांगतो की त्या माणूसमुळे गावेगावना महादेव जागी होई घ्या. नाही ते लगीन वैष्णी 15-15 वरीस बाईजले माहीत पडे नाही. मन सासरवाळ मन सासरले महादेवनं मंदिर कोणता कोपरा आले असं. लग्न वैष्णी 10-12 15 वर्ष माहीत पडे नाही महादेवनं मंदिर कोणता कोपरा आले. आता गावमा सुद्धा 2-2 तास लागतं महादेवनं दर्शन लेवाले. हा परमार्थ वाढला, पण परमार्थ कितला वाढणार आणि कितला खरा आहे तुमले विचार स्वतःले. तुम्ही कितला खरा करत असा. तुम्ही ताट रास ना तटीन सुरुवात रास माय बो दखना बाई ती बाजूवाली हो माय सासूल बी अशी धरू धरून झुलू झुलूच करस बाई. मग सांगा तो महादेव आहे का तुमना मनमा? बाजूवाली अशी सासूल धरू धरू करस नि झुलू झुलू करत अहो चावय मा देव खुश व्हाय जाय. हा किंवा किंवा नवरा जर म्हणत अशी नाही मंदिरावर जाऊन पहिले एक काम कर, मला कब्बर चावू काय दे ना टाय का बटा तुम्ही काय मरी नाही चालणार येऊ द्या मला महादेवर पाण टाक. खुश व्हाय जाय तू महादेव. घर ना महादेवले इथलं कुकाट्या महाने निरायनी माय. उलट तो महादेव सांगे ओ बहीण तू घर राय ओ काकू तू आटी इशी मन पार्वतीला बी बिगाडी जाशी ओ माय. बरोबर आहे की नाही? परमार्थ किती करतोय त्याच्यापेक्षा कसा करतोय याला महत्व आहे. विठ्ठल विठ्ठल थोडक्यात आपण जन्माला आलोय तर भगवंताच्या प्राप्तीसाठी. मग भगवंताला प्रसन्न करायचं असेल ना तर अगोदर आपलं मन इतकं निर्मळ ठेवायचं की सहज भगवंत प्रसन्न झाला पाहिजे. हा आणि भगवंत प्रसन्न होईल पण त्याचं चिंतन सुद्धा तसं झालं पाहिजे. पण आपण संसारमा इथला येडावे जायचेत, इथला येडावे जायचेतच. एक म्हातार जावाना तोलवर होत. शेवटला प्रसंग होता. म्हाताराला येम लाग जायला होता. डॉक्टर साहेब बसले बोलावा 2 पोरे म्हातार आले. दोन्ही पोरेशी डॉक्टर साहेबले बोलावा. डॉक्टर साहेब बघा ना आमच्या पप्पांची तब्येत खराब झालेली. डॉक्टर साहेब म्हणे भाऊ 11 वाजेलेत 3-4 वाजेपर्यंत म्हातार आवरीलीन म्हणे तुम्हाला. आता दोन्ही पोरे वाटली की राहणार 3-4 वाजाशी कवय उपडी जाईन भाऊ म्हातारा असं. दोन्ही पोरे बसेल होतात. 2-2:30 वाजनात म्हाताराला झटका यावा लागणार. म्हाताराला झटकायत म्हातारा दोन्ही हात वर करेन असा करे. म्हातारा दोन्ही हात वर करीन असा करे. दाखला हुशार होता गरमा. दोन्ही भाऊस मग दाखला हुशार होता. हा आणि जवळ दाखला हुशार बी राहत आणि 150 बी राहतं. मनावरती सांग राहिलो मी बी गरमा दाखलाची. काही कोण ऐकच नाही, कोणले बोलू बी देत नाही. हा मोठाला सांगायला लागणार म्हणे मोठा भाऊ म्हणे काय नाही म्हणे पप्पा असं कराय ना मला ते असं वाट राय ना पप्पानी इथलं बडं कुठेतरी दपाडेले फक्त बोलता नाही राय ना. मोठा बोया होता म्हणे मग रे भाऊ मला ते असं वाटत पप्पा आता बीत मग सांग राय ना म्हणे अख्खं बितड 5 टाका रुपया सापडणार. मोठा दाखला सांगे मोठा दाखला म्हणे बावड्या आई बीत नाही रे पप्पा असं करा ना कदाचित आता बीत मा होय म्हणे तताने बी 5 टाकी रुपया सापडणार नाही. पण पप्पानं काय बंद होय नाही बोलता बी ये नाही बंद बी होय नाही. दोन्ही टेन्शन मा. पुन्हा दोन्ही भाऊनी सल्ला करा म्हणे बावड्या डॉक्टरले फोन कर. डॉक्टरले फोन करा डॉक्टरले बोलाव. डॉक्टर साहेब बसले बोलाव म्हणे डॉक्टर साहेब आमचे वडील असं करतायत नेमकं काय. फक्त अर्धा मिनिटांसाठी काय ना म्हातारा बोलायला पाहिजे म्हणे. अर्धा मिनिट का असेना आमचा बाप बोलला पाहिजे. डॉक्टर साहेब म्हणे अर्धा नाही 1 मिनिट बोलेल तुमचा बाप पण इंजेक्शन द्यावं लागेल. म्हणले द्या ना. अहो द्यायचं तर आहे पण त्याची किंमत 1 लाख रुपये. दोन्ही भाऊने सल्ला करा अरे मोठा भाऊ 1 लाख रुपया जाऊ दे रे पण पप्पा जर बोल ना ते डायरेक्ट इथलं सांग राय ना कोठे हेन काय हेन कितलं शेन काय शे. 1 लाख रुपये डॉक्टर मोजी लय गे इंजेक्शन दिदी ना डॉक्टर निघी घ्या 1 लाख लेस नाही. म्हातार बोलायला लागणार. पोरे म्हणे पप्पा कोठे म्हणे भाऊ तुन माय घर मावती नाही म्हणे बाजूने वहिंजी मना पाहिजे पीठ गायन गायनी लय जायला होती ती मागली जात
ते माले सांगा मरण टाइमले जर यान पीठ गायन गायनी मा जीव शे याला भगवंतनी प्राप्ती होईन का? भगवंतनी प्राप्ती होईन का? अपेक्षा ठेवायची नाही. विठ्ठल 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 विठ्ठल